हॅलो गाईज, गुड मॉर्निंग आणि ओम साईराम सर्वांना. आज सकाळी 7 वाजता उठून मी चालू वसई स्टेशन. जसं की गाईज तुम्हाला माहिती आहे, मी कधी कधी टिटवाला गणपती बाप्पा मंदिर इथे दर्शन घेण्यासाठी जात होतो. तर आज मी चाललो आहे. तर माझी मम्मी पण येणार होती गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी, बट आम्ही लेट उठलो, त्यामुळे मी पटकन तयारी करून निघालो घरात. मी सकाळी 6:50च्या ट्रेनला जातो, कारण नंतरच्या ट्रेनला खूप गर्दी असते, त्यामुळे मला कंटाळा येतो जाण्यासाठी. त्यामुळे मी कधी पण जायचं असलं की लवकर स्टेशनला येऊन सर्वात पहिला तिकीट वगैरे काढला. त्यानंतर मग 7 नंबर प्लॅटफॉर्मवर येऊन ट्रेनची वाट बघायला 10-15 मिनिटांमध्ये ट्रेन आली. त्यानंतर मग ट्रेनमध्ये चढलो आणि संडे असल्यामुळे जास्त आज गर्दी नाही. आणि हे बघा, सर्वजण मॅच खेळायला चाललेत आणि आता लुडो खेळायला लागले ट्रेन मध्ये, कारण जो हरेल लुडो मध्ये तो सर्वांना नाश्ता देईल. त्यांचा लुडो गेम बघत बघत मी कोपर स्टेशनला पोहोचलो. त्यानंतर मग तिकडून उतरला आणि आता आपल्याला दुसरी ट्रेन पकडायची आहे. कोपर स्टेशनला उतरलो आणि 2 नंबर प्लॅटफॉर्मवर जाऊन तिकडून टिटवाला ट्रेन पकडली. टिटवाला स्टेशनला पोहोचलो आणि बाहेर येऊन शेअरिंग रिक्षा पकडली आणि मंदिराच्या बाहेर पोहोचलो. फायनली मी टिटवाला गणपती बाप्पा मंदिर इथे पोहोचलो. आता पटकन जाऊन दर्शन घेतो बाप्पांचे. सर्वात पहिला दुकानामध्ये गेलो आणि गणपती बाप्पाची मला छोटीशी एक मूर्ती पाहिजे होती, ती घेऊन जाते मग दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये गेलो. मंदिराच्या बाहेरूनच ओटीचं सामान घेतलं आणि मंदिरामध्ये जाऊन लाईनीमध्ये उभा राहिलो. आणि हे बघा, टीव्ही मध्ये गणपती बाप्पा दिसत आहेत, तुम्ही पण दर्शन करून घ्या, कारण मोबाईल अलाउड नाही मध्ये. मी लवकर येतो, त्यामुळे मला गर्दी काही जास्त भेटत नाही आणि गणपती बाप्पाचे दर्शन पण व्यवस्थित होते. दर्शन घेऊन झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटं मंदिरामध्ये बसलो होतो. त्यानंतर बाहेर आलो आणि 2-3 फोटो वगैरे काढायला. दर्शन घेऊन झाल्यानंतर मंदिराच्या बाहेर आलो. सर्वात पहिला गेलो नाश्ता करण्यासाठी, कारण मी घरून काहीच नाही खाऊन आला होता. आणि मला भूक एवढी लागली होती की एक मेंदूवडा खाल्यानंतर मला आठवण आला की व्हिडिओ काढायचा. चला गाइस, आजच्या या मिनी ब्लॉग मध्ये एवढं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.